हाय फ्रेंड्स, ह्या सेशनमध्ये आपण शुड बी पाहणार आहोत. ओके, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की असावेत किंवा असावा. ओके, आता इथे बघा, त्याचा थोडासा फॉर्म्युला लक्षात घेऊ आपण. सब्जेक्ट, त्याच्यानंतर शुड बीच्या नंतर ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं, ॲडवर्ब येऊ शकतो, नाऊन येऊ शकतं, वर्ब येऊ शकतो, काही वेळेस वर्बला आयनजी प्रत्यय येऊ शकतो, त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट येऊ शकतो. ओके, थोडंसं आपल्याला हे सेंटेन्स समजल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे फॉर्म्युला यूज होतो. फक्त की एवढं लक्षात ठेवायचं आहे की शुड बीच्या नंतर जे आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे V1 हे येत नाही फ्रेंड्स, हे लक्षात घ्या. म्हणजे हे घ्यायचं नाही, वर्बचा फर्स्ट फॉर्म हा घ्यायचा नाही, इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण असं म्हणजे समजण्यासाठी लक्षात घ्या, कारण जेव्हा आपण शूड पाहिलेलं आहे त्याच्या शूडच्या नंतर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे, त्याच्यामुळं शूड बीच्या नंतर इथे फर्स्ट फॉर्म घ्यायचा नाही. बाकी सर्व गोष्टी इथे ॲडजस्ट होऊ शकतात, ते सेंटेन्सवरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, थोडंसं ह्या गोष्टीचे कंटेस्ट लक्षात घ्या, थोडंसं काय म्हणायचं आहे ते. ओके, आता इथं जे बी हे यूज झालेलं आहे फ्रेंड्स, हे बी काय आहे तर बी हेच एक वर्ब आहे. ओके, बी म्हणजे V1 ऑलरेडी आहे फ्रेंड्स इथे, म्हणजे V1 जे म्हणतो ना आपण V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म बी इथं ऑलरेडी आहे. याचा अर्थ असा होतो असणे. बीचा अर्थ काय होतो असणे असा होतो, म्हणजे असलं पाहिजे. आता ते काय काय असलं पाहिजे ते आपल्याला सेंटेन्समधून लक्षात येईल. आता एवढं तुम्हाला समजलं आहे इझिली. आता शुड बीचा यूज कसा होतो ते आपण पाहूया. जसं की इंडिकेट अ स्ट्रॉंग रिकमेंडेशन और एक्सपेक्टेशन बेस्ड ऑन द स्टँडर्ड बिलीफ, म्हणजे एक मजबूत शिफारस. म्हणजे हे जसं की हे असं असायला हवं, ते तसं असायला हवं, नाही असं असायला पाहिजे, ते तसं असावं, असं असावं. जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस शुड बीचा यूज होतो. ओके, सेंटेन्सवरून तुम्हाला आणखी चांगलं लक्षात येईल. त्याचबरोबर आणखी बघा, शुड बीचा यूज कुठे होतो, तो एक्सप्रेस द व्हॉट इज राईट, डिझायरेबल ऑर एक्सपेक्टेड टू द गिवन सिच्युएशन. म्हणजे काय त्या सिच्युएशननुसार चांगलं काय आहे ते सांगण्यासाठी शुड बीचा यूज होतो फ्रेंड्स, ते लक्षात घ्या. ओके, आता जसं की द रिपोर्ट शुड बी फिनिश्ड बाय फ्रायडे, म्हणजे फ्रायडेच्या दिवशीपर्यंत जो रिपोर्ट आहे तो फिनिश झाला पाहिजे, किंवा फ्रायडेपर्यंत रिपोर्ट पूर्ण झालेला असावा. ओके, असा अर्थ आपण इथे घेऊ शकतो, म्हणजे फ्रायडेपर्यंत रिपोर्ट पूर्ण झालेला असावा. द रिपोर्ट शुड बी फिनिश्ड बाय फ्रायडे. ओके, अशा अर्थाने तुम्ही इथे यूज करू शकता फ्रेंड्स. ओके, पुढे बघा, दे शुड नॉट बी ट्रीटेड डिफरंटली, दे शुड बी गिवन एक्स्ट्रा. ओके, म्हणजे दे शुड नॉट बी ट्रीटेड डिफरंटली म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारे ट्रीट करण्यात येऊ नये. राईट, दे शुड बी गिवन एक्स्ट्रा, त्यांना अधिक जास्तीचं देण्यात यावं. ओके, अशा प्रकारे इथं आपण काय केलेलं आहे, एक्सपेक्टेशन आपण इथे व्यक्त केलेली आहे. ओके, म्हणून शुड बीचा इथे यूज होतो. आता पुढे सेंटेन्स बघा, जसं की इट शुड बी इम्प्लिमेंटेड, ते इम्प्लिमेंट करण्यात यावं. ओके, म्हणजे ते लागू करण्यात यावं. धिस शुड नॉट बी ओनली धिस शुड नॉट ओनली बी फॉर टुनाईट, हे फक्त आज रात्रीपुरतेच असू नये, हे फक्त आज रात्रीपुरतेच असू नये, म्हणजे ही गोष्ट सर्व रात्रीसाठी लागू असावी, असं इथं आपण अर्थ घेऊ शकतो. इट शुड बी इन कंट्रोल, तर हे सर्व काय कंट्रोलमध्ये असायला हवं, ते सर्व कंट्रोलमध्ये असायला हवं, असा अर्थ इथं आपण घेऊ शकतो फ्रेंड्स. ओके, सेंटेन्सच्या अर्थाकडे लक्ष द्या, त्या सेंटेन्सच्या कंटेक्टकडे लक्ष द्या फ्रेंड्स, कशा प्रकारे इथं अर्थ लागतो ते, जेणेकरून तुम्हाला सेंटेन्स बनवत असताना त्याचा यूज होत राहील. जसं की पुढे बघा, दॅट इज व्हॉट इट शुड बी अँड सच इट शुड बी अडेड टू, ते असेच असले पाहिजे आणि तसे ते पाळले पाहिजे. इट शुड नॉट बी, ते असे असायला नको. दॅट शुड नॉट बी फॉरगॉटन, हे विसरता कामा नये. दॅट शुड नॉट बी फॉरगॉटन, हे विसरता कामा नये. दिस शुड बी अ डायलॉग, दिस शुड बी डायलॉग. इट शुड बी अबॉलिश्ड, ते अबॉलिश केलं गेलं पाहिजे. इट शुड नॉट बी देअर,
ती तिथे असायला नको. दिस शुड नॉट बी द केस. ओके. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे फ्रेंड्स की कशा प्रकारे शुड बीचा यूज करून इथे सेंटेन्स आपण बनवतो. आणखी काही सेंटेन्स बघा म्हणजे तुमच्या आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहूया आपण. दिस शुड बी गुड. ते चांगले असावे. ओके. आता इथे बघा बीच्या नंतर जे आहे गुड आहे. गुडला तुम्ही काय म्हणू शकता ते तुम्हाला त्याची आयडिया आहे. ओके. यू शुड बी रीडिंग नाव. इथे बघा वर्बसारखं यूज झालेलं आहे. ओके. तुम्ही वाचत असाल. रवी शुड बी प्लेइंग. रवी खेळत असावा. द फूड शुड बी टेस्टी. जेवण चवदार असावे. ओके. द क्वेश्चन शुड बी डिफिकल्ट. प्रश्न अवघड असतील किंवा असावेत. तर मोनिका शुड बी विथ चिल्ड्रन. मोनिका चिल्ड्रनसोबत असावी. यू शुड बी गुड ॲट मॅथ्स. तू मॅथ्समध्ये चांगला असावास. यू शुड बी अ डॉक्टर. तो डॉक्टर म्हणजे तू डॉक्टर व्हावे. यू शुड बी ॲट होम नाव. तो आता सध्या घरी असायला पाहिजे किंवा तू आता घरी असायला हवं. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअरसेल्फ. तुला तुझी लाट वाटली पाहिजे. ही शुड बी पोलाइट. त्याने सभ्य असावा किंवा त्याने तो सभ्य असावा किंवा त्याने सभ्य असावं. बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कसं यूज झालेलं आहे तुमच्या लक्षात येईल. ओके. त्याचबरोबर म्हणजे सिच्युएशननुसार आणि कंडिशननुसार आपल्याला म्हणजे टाईमनुसार ह्याचा अर्थ थोडे आपल्याला चेंज करायचे आहेत. म्हणजे कधी असावं म्हणाल, कधी असं असलं पाहिजे असं म्हणाल, किंवा तो डॉक्टर व्हावे. आता ह्या सेंटेन्समध्ये आपली कसं एक्सपेक्टेशन दाखवलेलं आहे. ओके. म्हणजे अशा प्रकारे सेंटेन्सचा अर्थ थोडंफार आपल्या कंटेक्स्टनुसार चेंज होत असतो फ्रेंड्स. ओके. आता तसंच निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा कसं आहे. इट शुड नॉट बी लाईक दॅट. ते तसे नसावे. थोडं आपण एक असं व्यक्त केलेली आहे की इट शुड नॉट बी लाईक दॅट. ते तसे नसावे. इट शुड नॉट बी ॲट होम. तो घरी नसावा. यू शुड नॉट बी रीडिंग नाव. तो आता वाचत नसावा किंवा तू आता वाचत नसशील. रवी शुड नॉट बी प्लेइंग. रवी खेळत नसावा. क्वेश्चन शुड नॉट बी डिफिकल्ट. प्रश्न अवघड नसावेत. ओके. तर मोनिका शुड नॉट बी विथ चिल्ड्रन. मोनिका शुड नॉट बी विथ चिल्ड्रन. मोनिका चिल्ड्रनसोबत नसावी. यू शुड नॉट बी गुड ॲट मॅथ्स. तुम्ही गणितात चांगले नसावे. यू शुड नॉट बी अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टर हो नका किंवा डॉक्टर नसावे. ओके. हे काही निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. त्याचबरोबर आता क्वेश्चन्स विचारत असताना ह्याचा यूज होतो. तर कसा होतो बघा. जसं की शुड इट बी गुड. ते चांगले असावे का. शुड ही बी ॲट होम. तो घरी असावा का. शुड ही बी रीडिंग नाव. तो वाचत असावा का. शुड रवी बी प्लेइंग. रवी खेळत असावा का. शुड द फूड बी टेस्टी. जेवण चवदार असावे का. ओके. शुड क्वेश्चन बी डिफिकल्ट. प्रश्न कठीण असावेत का. ओके. किंवा प्रश्न कठीण असावेत असं म्हणतो किंवा प्रश्न कठीण असावेत का असा अर्थ आपण येतो फ्रेंड्स. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. शुड मोनिका बी विथ चिल्ड्रन. मोनिका मुलांसोबत असावी का. शुड यू बी गुड ॲट मॅथ्स. तुम्ही गणितात चांगले असावेत का. शुड यू बी अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टर हवे का. ओके. शुड ही बी पोलाइट. तो पोलाइट असावा का किंवा तो विनयशील असावा का. ओके. तर अशा प्रकारे इथे आपण क्वेश्चन्स इथे बनवलेले आहेत. आता तुम्हाला येते क्वेश्चन बनवत असताना जो हेल्पिंग वर्ब आहे जसं की शुड हे शुड आपल्याला सेंटेन्सच्या आधी घ्यायचं आहे जेणेकरून ते क्वेश्चन्स तयार होतात. हे आपल्याला एक आयडिया माहिती आहे फ्रेंड्स. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला एक अंदाज आला असेल की शुड बीचा यूज कशा प्रकारे होतो. थोडंसं तुम्ही फ्रेंड्स शुड हे जे आहे आणि शुड बी ह्याच्यातला डिफरन्स थोडा समजून घ्या. शुड बीचं ऑलरेडी आपल्याकडे आहे सेशन आहे. शुड आणि शुडचं पण आहे. शुड आणि शुड बी हे दोन्ही तुम्ही कम्पेअर करून पहा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येऊन जाईल. थोडंफार सारखंच आहे पण काही वेळेस शुडच्या नंतर आपण जास्तीत जास्त वीजचा फर्स्ट फॉर्म वापरतो म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म. आणि शुड बीच्या नंतर आपण ॲडजेक्टिव्ह वापरू शकतो. ॲडवर्ब नाऊन वगैरे आणि वर्ब आयएनजी वगैरे आपण असं वेळेस आपण यूज करतो. हे थोडंसं तुम्ही समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सेंटेन्स बनवत असताना याचा चांगल्या प्रकारे यूज होत राहील. ओके. आणि हे सेंटेन्स जे आहेत हे पण बऱ्यापैकी यूज होतात आपल्या स्पोकन इंग्लिशमध्ये. हे इथं समजून घ्यायचं आहे फ्रेंड्स. ओके. होप तुम्हाला हे बऱ्यापैकी चांगलं समजलं असेल आणि आणखी समजण्यासाठी ह्या सेशनला परत पहा म्हणजे तुम्हाला आणखी इझी होऊन जाईल समजण्यासाठी. ओके. तर होप तुम्हाला हे समजलं आहे असं मी आशा करतो फ्रेंड्स. ओके. थँक्यू.